बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात रानडुक्कर, रोही या वन्य प्राण्यांचा हैदोस असून यामुळे शेत पिकांचं मोठं नुकसान होत आहे। आधीच नैसर्गिक संकटाने त्रस्त शेतकरी या नव्या संकटाने हतबल झाले आहेत। पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। वन विभागाकडून वन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला। माझे जयरामगड शहरामध्ये माझी जमीन आहे। या जमीन क्षेत्रामध्ये वांगे, टमाटे, मिरची, गवार, भेंडी, चवळी, कांदे यांची लागवड केलेली आहे। तरी आम्हाला वन्य प्राण्याचा एवढा त्रास आहे की आमचे कोणतेही पीक राहत नाही, वन्य प्राणी ठेवत नाही आहे। त्याच्यामुळं आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र शासन सरकारने यांचा काहीतरी सहानुभूतीने विचार करावा। आम्ही वारंवार फॉरेस्ट डिपार्टमेंटला तर कंप्लेंट देऊनसुद्धा त्यांचा कोणताच निर्णय झालेला नाही आहे। आमच्या बाजूला वन प्रकल्प आणि डोंगर असल्यामुळं वन्य प्राण्याचा भरपूर त्रास आहे। तरी फॉरेस्ट डिपार्टमेंटने आणि शासनाने बाजूला जे डोंगर भाग आहे त्या डोंगर भागाला वॉल कंपाऊंड किंवा तार कंपाऊंड करून आम्हाला सहकार्य करावं